नमस्कार मित्रांनो, आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। आज चाललोय आपण भिवंडीला। शिवाजी महाराजांचं नवीन मंदिर जे आहे ते स्थापन झालेलं आहे तिथे। सो तिथे दर्शनाला चाललोय। सो भेटूया डायरेक्टली तिथेच। ऑटोनेच जाणार आहे मी डायरेक्ट, कारण इथून बस वगैरे आता भेटणार नाहीत काय। डायरेक्ट ऑटोने जाऊ। ओके। आणि हा प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याची आता सुरुवात होत आहे। सुरुवात होण्यापूर्वी आम्हाला काही या ठिकाणी व्यत्यय येतो, कारण या ठिकाणी मंदिरामध्ये कोणी जय शिवराय सर्वांना। आतमध्ये मंदिरामध्ये तर पूजा चालू आहे, तर सध्या मंदिरात नाही जाऊ, परिसर आलेले सर्व शिवभक्तांना विनंती असेल, आपल्या चपला रोडच्या किनारे काढून ठेवायचे आहेत। तसेच मंदिरात कोणी येण्याचा प्रयत्न करू नका, कारण होम चालू आहे, या ठिकाणी विधी चालू आहे। पुरुष आहेत त्यांनी सर्व स्वयंसेवकांनी लक्ष ठेवायचे। आपण सर्वांना महिला वर्ग असेल, सर्व मंदिर तुमचंच आहे, सर्वांचंच आहे। त्याच्यामुळे मंदिर पाहून घ्या, परंतु गाभाऱ्यात येण्याचा प्रयत्न करू नका। आणि विधी चालू असताना कुठल्या प्रकारचा व्यक्ती असेल येऊ नये, ही सर्व सूचना आहे। आपण हा कार्यक्रम युट्यूबच्या माध्यमातून सुद्धा पाहू शकता। आपण थोड्या वेळात लिंक टाकत आहोत कार्यक्रमाची, ती सुद्धा लिंक तुमच्यापर्यंत पोहोचली जाईल। थंड वाटते की मान्यवर मंडळी या ठिकाणी सगळं दाखवलं तर नाही जमणार, कारण त्यांचं काहीतरी पूजन वगैरे चालू आहे। अजून उद्घाटन झालं नाही, मूर्ती पण दाखवत नाही आहे। सो आपण नेक्स्ट टाइम परत मी याच्यावरती ब्लॉग बनवेल परत येईल तेव्हा। सो आता सध्या पुरती एवढंच टाकतो।
सो फायनली घरी आलो आहे मी आता. तर इथे काही एंट्री तर नाही आहे, 2-3 दिवस ते बोलले. 17 तारखेपासून तिथे आतमध्ये मूर्तीची स्थापना वगैरे होती, म्हणजे काय ते येणार आहेत उद्घाटन वगैरे जे काय आहे ते. आणि आतमध्ये एंट्री नाही आहे. आमच्या गावातले एक जण होते, जे स्वामी होते तिथे, त्यांच्यामुळे आम्हाला VIP दर्शन भेटलं तिथलं. पण मूर्ती बघायला नाही भेटली. आतमध्ये जाऊन आम्ही पाय वगैरे पडून आम्ही लगेच रिटर्न आलो आहे. सो किती खर्च झाला काय ते मी लास्टला तिथे लिहून वगैरे टाकेन ते, किती खर्च वगैरे होतो. समजा ऑटोने जायचं झालं तर ट्रेनने कसं जायचं काय ते. ठीक आहे, भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चलो बाय.